बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। साकोली विधानसभा क्षेत्र में निर्दलीय उम्मीदवार सोमदत्त करंजेकर की लोकप्रियता लगातार बढ़ती जा रही है। चुनाव की तारीख जैसे जैसे करीब आ रही है, विभिन्न गांव में गांव वासियों और किसानों द्वारा उन्हें मिल रहे समर्थन से ये साफ जाहिर हो रहा है कि करंजेकर को जीत का भरपूर भरोसा है। गांव वासियों ने एकजुट होकर ये संकल्प लिया है कि वे एक साथ आकर कड़ी चिन्ह पर वोट देंगे और सोमदत्त करंजेकर को जीत दिलवाएंगे। करंजेकर के सामाजिक कार्य और उनकी योजनाओं ने मतदाताओं में एक नई उम्मीद जगा दी है। करंजेकर ने अपने कार्यकाल के दौरान सकोली क्षेत्र के दृष्टिबाधित लोगों को निःशुल्क चश्मे वितरित किए, मोतियाबिंद के ऑपरेशन निःशुल्क कराए और बड़ी संख्या में लोगों की स्वास्थ्य जांच भी करवाई। इसके अलावा उन्होंने 1000 से अधिक युवाओं को रोजगार मेला आयोजित कर नौकरी दिलवाने का महत्वपूर्ण कदम उठाया है। अपने संकल्प पत्र में सोमदत्त करंजेकर ने कुल 21 प्रमुख मुद्दों पर योजनाएं बनाई हैं, जिनमें किसानों, युवाओं और महिलाओं के लिए विशेष योजनाएं शामिल हैं। उनका कहना है कि उनका उद्देश्य साकोली क्षेत्र में रोजगार के अवसर बढ़ाना, युवाओं और मातृशक्ती को सशक्त करना है। सर काय सांगणार, आपण पाहता प्रचारामध्ये आपण निघालेल्या बरेचसे गावांमध्ये जात आहे, आधीपेक्षा लोक आपल्याला अजून आता जोडलेले आहेत, चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगणार सर? हो नमस्कार। आता आमचा पायी प्रचार सुरू आहे, पदयात्रा सगळ्या ठिकाणी जवळपास 250 गाव आतापर्यंत झाले आहेत आणि आधीपासूनच आमच्या सगळ्या गावांमध्ये मग गणेश उत्सव असो, दुर्गा उत्सव, नवरात्री, भागवत, भजन स्पर्धा, मंडळाचे कार्यक्रम असो, भीमज्योत असो, या सगळ्या कार्यक्रमा थ्रू प्रत्येक गावागावांमध्ये संपर्क राहिला आहे। अनेक गावांमध्ये डोळ्याचे कॅम्प, चष्मा, निःशुल्क मोतियाबिंदू ऑपरेशन, दाताचे शिबिर इत्यादी याच्यातून जवळपास घरोघरी आमचं नाव आहे, संपर्क आहे। पण आता जेव्हा आम्ही प्रचारासाठी निघालो आहे, एक वेगळाच प्रतिसाद, अशी एक स्फूर्ती आम्हाला जाणवत आहे, चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। जनता आपल्या पाठीशी भरपूर दिसून पडून येत आहे आणि बरेचसे प्रत्येक वर्गातील लोक आपल्याला जोडलेले आहेत। काही मेसेज त्यांना युवा लोकांना, बुजुर्ग लोकांना आणि महिलांना? हो, कारण ही खऱ्या अर्थाने जनतेची निवडणूक आहे। जवळपास 25 वर्ष जनतेने ज्यांना संधी दिली त्यांनी सांगण्यासारखे त्यांच्याजवळ 25 काय 5 काय 2 कामं पण आहेत का, यात शंका आहे मला। आणि त्यामुळे जनतेला कळलं आहे की बा आपलं भविष्य, आपलं तर भविष्य गेलंच आहे, 25 वर्ष जवळपास वाया गेली, पण आपली जी पुढची पिढी आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर ज्यांना विकासाची विजन आहे आणि जे काही चांगल्या गोष्टी करू शकतात, इथे रोजगार आणू शकतात। माझ्या माध्यमातून दरवर्षी 800 ते 1000 युवकांना इथे रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळतो। आता आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा आताच सकाळी 2 मुली भेटल्या, ते MBBS करत आहेत आमच्या इथल्या मुली। एक विद्यार्थ्याचे वडील भेटले, ते म्हणाले आपल्या इथून तो मुलगा इंजिनिअरिंग झाला आणि फायनल इयरलाच असताना त्याला जवळपास 45,000 रुपयाची नोकरी तिथे माझ्या माध्यमातून रोजगार मेळाव्यातून लागली, परंतु काय ती पुण्याला लागली। माझा पूर्ण प्रयत्न आहे की इथे रोजगार तयार व्हावा। तर हे सगळे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि एक विजन असलेला, खरोखर कोणी काम करणारा, नुसता खोटे आश्वासनं, भूलथापा देणारा नाही, खरोखर काम करणारा व्यक्ती इथे पाहिजे। त्यामुळे त्या माध्यमातून लोकांचा चांगला प्रतिसाद देत आहे। दुसरं, आपण ज्या रस्त्यावर उभा आहे, हा रस्ता बाळाभाऊ काशीवारांनी बांधला, जिथून गावातून आपण आतमध्ये आलोय, बुद्ध विहार बाळाभाऊ काशीवारांच्या काळातला आहे। त्यामुळे विकास करणारा एक माणूस म्हणून बाळाभाऊ काशीवार यांची ख्याती आहे, ते पण आपल्या सोबत आहेत, म्हणून खूप चांगलं इथे वातावरण आहे। तर आपल्याला मागे तिकीट मिळाले नाही आपल्याला पक्षाकडून, बरेचसे लोक त्यावेळेस कमी होते, की आता आपल्याला चांगलाच प्रतिसाद कार्यकर्त्याचा मिळत आहे आणि प्रत्येक गावामधून युवा वर्ग आपल्याला जुळत आहेत। काय सांगणार सर? आणि काय आपल्या समस्या काही जाणून आलेल्या असतील आणि ती कशी समस्या आपण युवाची आणि बुजुर्ग वर्गाची समस्या सोडवणार आहोत? हो, भारतीय जनता पक्षाकडे आम्ही तिकीट मागितलं होतं। जवळपास अजून 4-5 नेते होते, प्रकाश भाऊ असतील, विजयाताई, बाळाभाऊ, ॲडव्होकेट एनचिलवार साहेब, तरी कोणाही भारतीय जनता पक्षाच्या व्यक्तीला तिकीट नाही मिळालं, ती राष्ट्रवादीच्या नेत्यांना तिकीट मिळाली। त्यामुळे एक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजगी आहे, कारण भंडारा जिल्ह्यातूनच भाजपा संपवण्याचं कारस्थान याच्यातून दिसतंय आणि आता जर का नाही लढलं तर नेहमी करता इथे भाजपा जिल्ह्यातून चालली जाईल, कारण एकदा ती युतीला गेल्यावर आता जसं तुमसरला नॅचरली क्लेम तो राष्ट्रवादीचा बनत आहे, तर तसा जो भाजपाचा नॅचरल क्लेम आहे तो सोडायचा नाही, म्हणून कार्यकर्ते इथे पेटून उठले आहे आणि सगळ्या गावोगावी सगळं आता ही पूर्ण व्यवस्था तुम्ही इथे बघत आहे, ही भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी सगळी आधीपासून करून ठेवली आणि युवा शक्ती आणि मातृशक्ती यांच्या
वरतीच आपलं भविष्य आहे आणि युवकही आता त्यांना कळलंय की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून नहीं रुकेंगे नहीं थकेंगे बढ़ते जाए आगे हम, परिवर्तन की पावन आंधी लाकर ही दम लेंगे हम, युवा शक्ति के रूप में देखो हो रहा नया सवेरा है, चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. या युवा शक्तीला घेऊन एक इतिहास इथे रचण्याचं काम नक्की आता 23 तारखेला होणार आहे. शेवटच्या प्रश्न आहे माझा की जनतेने भरपूर प्रतिसाद दिला तर समोरचे आमदार जेव्हा बनल्या तर काय आपण विधानसभा क्षेत्राची काय असा मुख्य कार्य करणार? 4 मुख्य कार्यक्रम आहेत. एक तर सगळ्यात पहिले की जे आपलं IT पार्क ज्याला म्हणतात आणि KPO BPO कॉल सेंटर साध्या भाषेत किंवा VFX ॲनिमेशन याच्यासाठी खूप काही ट्रेनिंग खूप काही स्किल्स लागत नाही, पण त्याच्यात विदेशातले प्रोजेक्ट येतात आणि म्हणजे खूप चांगलं रेव्हेन्यू जनरेशन आणि एक इकॉनॉमी बूस्टअप करण्याचं काम त्यांनी होते ते इमिजिएटली करायचं आहे. दुसरं आपलं गडेगाव ते मुंडीपार बामणीउंदे राजेगाव गडेगाव पासून इथले हा इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून ऑलरेडी तिथे MIDC आहे आणि भेलसाठी जी जागा ऑलरेडी तिथे ॲक्वायर करून ठेवली आहे त्या भेलची भेलपुरी नानाभाऊंनी जरी का केली असेल तरी तो हा बेल्ट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून डेव्हलप करायचा. तिसरा जे पारंपरिक उद्योग आहेत आपले कोसा असेल गोड्या पाण्यातले मासेमारी असेल लाखेचं असेल कॉपरचं आहे तर आपलं पितळेचं आहे तर हे जे पारंपरिक उद्योग आहे यांना यासाठी प्रशिक्षण देऊन प्रॉपरली जसं गोड्या माशातले मासे आहेत त्यांना विदेशात गल्फ कंट्रीजमध्ये खूप चांगला भाव मिळतो आणि मिहान आपल्या नागपूरला आहे इथून एक्सपोर्ट करणाऱ्याला त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह पण आहे. तर याचं नीट पॅकेजिंग करून मार्केटिंग करून इथून एक्सपोर्ट केलं तर नाशिकचा शेतकरी रोल्स रॉइस कसा काय विकत घेतो 5, 6, 7 करोडाची तर कारण तो एक्सपोर्ट करतो. तर इथून या गोष्टी एक्सपोर्ट करायच्या. कोस्याला लॅटिन अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेत भरपूर तिथे महिलांना त्यांच्या म्हणजे आवड आहे युरोपमध्ये तर तो कोसा एक्सपोर्ट करायचा. ही तिसरं आणि चौथं आरोग्य व्यवस्थेची पुढे बँड वाजली आहे. इथे खूप दुरावस्था आहे. काही पण झालं तर रेफर टू भंडारा हा एकच तिथे सोल्यूशन आहे म्हणून तिन्ही तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। सोमदत्त करंजेकर के कार्यों और योजनाओं से प्रभावित लोग अब एकजुट होकर उनका समर्थन कर रहे हैं। चुनाव के नजदीक आते ही उनका प्रभाव साकोली विधानसभा में और भी बढ़ता जा रहा है, जिससे यह प्रतीत होता है कि चुनावी मैदान में वे एक मजबूत दावेदार बनकर उभर रहे हैं। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।